अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा। नमस्कार। कोल्हापूरमध्ये सार्वजनिक गणेश विसर्जनाला सुरुवात झालेली आहे। सकाळपासून 8 वाजल्यापासून तुकाराम माळी गणेश प्रतिष्ठापनाची जी मूर्ती आहे त्या मूर्तीचं शासकीय धार्मिक वातावरणामध्ये त्याचं विसर्जन झाल्यानंतर कोल्हापुरातल्या सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। अतिशय साध्या पद्धतीनं या ठिकाणी गणेश विसर्जन केलं जात आहे। कोल्हापूर शहरातल्या सर्व गणेश मूर्ती या विराणी खणीमध्ये, जिथं साने गुरुजी शिवाजी पेठेतला जो मध्यभाग आहे क्रशर चौक, त्या ठिकाणी प्रसिद्ध इराणी खण आहे। या इराणी खणीमध्ये या सर्व गणेश मूर्तींचं विसर्जन होणार आहे। 21 फुटीपासून ते अवघ्या 1-2-1.5 फुटापर्यंतच्या सर्व गणेश मूर्तींचं विसर्जन या इराणी खणीमध्ये केलं जात आहे। तुम्ही पाहताय आता या ठिकाणी छोट्या मोठ्या गणेश मूर्तींचं विसर्जन या ठिकाणी केलं जात आहे। कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी विसर्जनासाठी अतिशय सोय केलेली आहे। अग्निशामक दल इथं या ठिकाणी तैनात केलेला आहे। पोलीस फौजफाटा या ठिकाणी आहे। महापालिकेच्या वतीने या ठिकाणी मंडप उभा करून या विसर्जन या प्रक्रियेवरती सगळीकडे लक्ष ठेवून आहेत। सर्व गणेश भक्त या ठिकाणी गणरायाला अखेरचा निरोप देत आहेत। या ठिकाणी आरत्या देखील केल्या जात आहेत आणि आरती करून नंतर ते इथल्या स्वयंसेवक जे आहेत त्यांच्या स्वाधीन या गणेश मूर्ती करत आहेत आणि गणेश मूर्ती या अतिशय सुसज्जपणे पाण्यामध्ये सोडताना तुम्हाला हे सर्व चित्र दिसत आहे। स्पीड न्यूज लाईव्ह 24च्या माध्यमातून हे दृश्य आम्ही तुम्हाला या ठिकाणी दाखवत आहोत। तुम्ही पाहताय इराणी खणीवरील हे गणेश मूर्ती विसर्जनचं दृश्य। तुम्ही पाहता इराणी खणीमध्ये कशा प्रकारे गणेश मूर्तींचं विसर्जन केलं जात आहे। कोल्हापूर महानगरपालिका प्रशासन, कोल्हापूर महानगरपालिका अग्निशामक दल यांचे सर्व स्वयंसेवक कर्मचारी या ठिकाणी या गणेश मूर्ती विसर्जन याच्यावरती लक्ष ठेवून आहेत। या ठिकाणी अगदी 21 फुटापासून ते